MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे काही ऐतिहासिक निर्णयांची घोषणा करण्यात आली. राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्याचा निर्णय आयोगाने घेतला. तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. याशिवाय पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावर काही विद्यार्थ्यांचा विरोधही होत आहे. लोकप्रतिनिधी यावर विरोध करत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे नवीन आशा निर्माण झाली आहे. काय म्हणालेत मुख्यमंत्री पाहूया. MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आयोगाने कोणताही निर्णय एकतर्फी घेऊ नयेत. विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेण्याच्या सूचना आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली आहे. MPSCच्या अध्यक्षांनी विविध स्पर्धा परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या संदर्भात आयोगाच्या अध्यक्षांबरोबर बोलणे झाले आहे. एकतर्फी निर्णय संभ्रम निर्माण करतात, तर चर्चेतून झालेले निर्णय विश्वासाचे आणि योग्य ठरतात. त्यामुळे एकतर्फी निर्णय घेऊ नये असं अध्यक्षांना सांगितलं आहे. ते चर्चा करूनच निर्णय घेतील असं मुख्यमंत्री म्हणाले. ऑनलाईन परीक्षेला विरोध का आहे? गट क सेवा परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय का सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे? आयोगाच्या दृष्टीने ऑनलाईन परीक्षा म्हणजे निकाल जलद जाहीर करणं, प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता वाढवणं आणि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करणं. अनेक राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षांमध्ये ही पद्धत यशस्वीपणे वापरली जाते असल्याने MPSCनेही त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. परंतु या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांना दूरच्या परीक्षा केंद्रांपर्यंत जावं लागण्याची शक्यता, संगणक आधारित परीक्षेचा तुलनेने कमी अनुभव आणि तांत्रिक अडचणी या त्यांच्या प्रमुख चिंता आहेत. शिवाय अनेक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास गुण समानीकरणाची पद्धत पूर्णपणे विश्वासार्ह असणं आवश्यक आहे, अन्यथा पारदर्शकतेच्या उद्देशालाच धक्का बसू शकतो. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा ही केवळ तांत्रिक सुधारणा म्हणून न पाहता त्यासाठी आवश्यक परीक्षा केंद्रे, तांत्रिक सुविधा, सराव व्यवस्था आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून आयोग निर्णय बदलण्याची शक्यता. ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांसह अनेक लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा विश्वास नसल्यामुळे त्या ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या अशी मागणी केली आहे. आमदार बच्चू कडू यांनीही ऑनलाईन परीक्षा विरोधात मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थी संघटनांसह लोकप्रतिनिधींचाही ऑनलाईन परीक्षेला विरोध वाढत आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या संदर्भात मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आयोग वाढता विरोध बघता निर्णय बदलणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.